नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित मराठी माध्यम प्रकरण 13वे नफा तोटा या प्रकरणातील पुढचा घटक आहे एकूण खरेदी व नफा आणि तोटा। तर इथे आपण एकूण खरेदी कशाला म्हणायचं आहे, एकूण खरेदी कशी काढली जाते आणि त्याचा नफा आणि तोट्यावर काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर सराव संच 32 मधली सर्व उदाहरणं सोडवणार आहोत, म्हणून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे पहा आपल्याला। या चित्रामध्ये पंती रंगवत आहेत, रंगवण्याची स्पर्धा शाळेत आयोजित केलेली आहे। त्यामध्ये 1000 रुपयांना 1000 पंत्या खरेदी केल्या, 200 रुपयांचे रंग आणले, पंत्या शाळेत आणण्यासाठी 100 रुपये वाहतूक खर्च आला। तर रंगवलेल्या पंत्या 2 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात नफा झाला की तोटा। तर इथे वस्तू विकेपर्यंत जो खर्च झालेला आहे, इथे पहा 1000 रुपयांच्या पंत्या, 200 रुपयांचे रंग आणि 100 रुपये वाहतूक, म्हणजे 3 वेगवेगळे खर्च या ठिकाणी झालेले आहेत। तर अशा पद्धतीने जेव्हा एखादी वस्तू विकताना दुकानदाराला सुद्धा दुकानापर्यंत माल आणण्यासाठी वाहतूक खर्च द्यावा लागतो, किंवा माल दुकानामध्ये खाली उतरायचा किंवा वर गाडीमध्ये भरायचा, अशा वेळेस मजुरी द्यावी लागते, हमाली द्यावी लागते, किंवा रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टोल असतात, कर असतात, ते कर भरावे लागतात। अशा पद्धतीचे जे इतर सर्व प्रकारचे जे काही खर्च आहेत ते सगळे खर्च हे त्या वस्तूच्या खरेदी किमतीमध्ये आपल्याला मिळवावे लागतात। आणि अशा पद्धतीने खरेदी किमतीमध्ये मिळवल्यानंतर आपल्याला जी नवीन किंमत मिळेल त्याला म्हणायचं असतं एकूण खरेदी। इथे 1000 रुपये पंत्यांची खरेदी झाली, पण 200 रुपये रंग आणि 100 रुपये वाहतूक हे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचेत, म्हणजे हे 1000, हे 200 आणि हे 100 असे एकूण 1300 रुपये ही या पूर्ण पंत्याची काय होतील तर खरेदी किंमत होणार आहे। म्हणजे अशा रीतीने माल विकेपर्यंत त्या मालासाठी केला जाणारा सर्व प्रकारचा जो खर्च असेल तो खर्च त्या मालाच्या मूळ किमतीमध्ये मिळवावा लागतो, आणि तो मिळवल्यानंतर आपल्याला जे काही नवीन किंमत तयार होते त्या नवीन किमतीला त्या वस्तूची एकूण खरेदी किंमत असं म्हणायचं आहे। आता जे काही दुकानदार आहेत त्या दुकानदाराच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हा एकूण खरेदी काढणं सोपं जातं, परंतु शेतकरी जेव्हा असतो तेव्हा त्या शेतकऱ्याला मात्र त्याच्या शेतामध्ये जो काही माल तयार होतो, जे काही पीक त्याच्या शेतामध्ये उगवतं, त्या पिकाची विक्री केल्यानंतर त्याला जे पैसे मिळतात तर त्याची खरेदी किंमत कशी काढायची, तर ते पीक तयार करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी खर्च करावा लागतो। त्यामध्ये मग बियाणं असतील, खतं असतील, वाहतूक खर्च असेल, मजुरी द्यावी लागत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे खर्च जे आहेत ते शेताला आधी करावे लागतात आणि मग पीक तयार होतं। तर शेतकऱ्याचा हा सर्व जो खर्च आहे तो एकत्र करून त्याच्या मालाची खरेदी किंमत आपल्याला ठरवता येते। म्हणजे किती रुपयांचं बियाणं वापरलं, किती रुपयांची खतं वापरली, वाहतूक खर्च किती आला, मजुरी किती द्यावी लागली, तर या सर्वांची एकत्रित बेरीज करून आपल्याला जी किंमत मिळेल त्याला एकूण खरेदी किंमत असं म्हणायचं आहे। आणि जर दुकानदार असेल, व्यापारी असतील, तर खरेदी विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी त्याच्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च हा खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो, तिला एकूण खरेदी किंमत असे म्हणतात। मग सर्व प्रकारचा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी त्या खरेदीमध्ये मिळवून जी बेरीज तयार होईल त्या बेरजेला एकूण खरेदी किंमत असं म्हटलं जातं। तर इथे आपल्याला पुस्तकात काही उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत, त्याचा आपण अभ्यास करू शकतो। ती उदाहरणं समजून घेऊन आपल्याला आणखी उदाहरणं जी आहेत ती कशी सोडवायची हे कळेल। तर पुस्तकातली उदाहरणं तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या। आपण आता सराव संच 32 मधली उदाहरणं जी आहेत ती सोडवणार आहोत। सराव संच 32 मध्ये 6 उदाहरणं दिलेली आहेत। पहिलं उदाहरण जे आहे पहा ते याप्रमाणे आहे। संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली, त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला, त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली, उरलेली सर्व अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली, त्याला फायदा झाला की तोटा आणि किती। तर पहा इथे या संतोष नावाचा जो काही व्यापारी आहे त्याने ठोक व्यापाऱ्याकडनं, मोठ्या व्यापाऱ्याकडनं 400 अंडी विकत आणलेली आहेत 1500 रुपयांना, पण त्याला त्या ठिकाणी 300 रुपये त्यासाठी वाहतूक खर्च द्यावा लागला। 50 अंडी ते वाहतूक करत असताना खाली पडून फुटलेली आहेत, म्हणजे विकताना त्याला 400च्या 400 अंडी विकता येणार नाही, तर त्याच्यातली 50 अंडी कमी झालेली आहेत, म्हणजे 400 वजा 50 म्हणजे त्या ठिकाणी अंड्यांची संख्या कमी होईल, आणि मग याप्रमाणे 5 रुपयास एक याप्रमाणे आपल्याला विक्री किंमत काढावी लागेल, कारण विक्री किंमत फक्त एका अंड्याची दिलेली आहे। आणि मग याप्रमाणे विक्री किंमत काढून आपल्याला ठरवावं लागेल की खरेदी किंमत मोठी आहे की विक्री किंमत। मग उदाहरण सोडवता येईल याप्रमाणे।
तर कोणतेही शाब्दिक उदाहरण सोडवताना पहिली पायरी असते पहा, दिलेल्या गोष्टी लिहून काढणे. 400 अंड्यांची खरेदी बरोबर 1500 रुपये, वाहतूक खर्च बरोबर 300 रुपये, फुटलेली अंडी बरोबर 50, एका अंड्याची विक्री बरोबर 5 रुपये. मग एकूण खरेदी आपल्याला आधी काढावी लागेल. तर खरेदी जी आहे ती 1500 रुपये अधिक वाहतूक खर्च आहे 300 रुपये. 1500 आणि 300 यांची बेरीज होईल 1800 रुपये. तर 1800 रुपये एवढा खर्च त्याचा झालेला आहे. याला आपण खरेदी किंमत म्हणणार. आणि आता नफा की तोटा ठरवण्यासाठी आपल्याला या खरेदीचा विचार करायचा आहे. 1500चा विचार करायचा नाही आहे. आपण त्यामध्ये इतर खर्च मिळवलेला आहे आणि ही किंमत आता आपण विचारात घेणार आहोत 1800 रुपये. विकलेल्या अंड्यांची संख्या बरोबर 400 वजा 50. वजा 50 का केलेत? कारण हे 50 अंडी ही फुटलेली आहेत. 350 अंडी फक्त विकलेली आहेत. 350 अंड्यांची विक्री किंमत बरोबर 350 गुणिले 5. एक अंड जे आहे ते 5 रुपयांना विकलं आहे, म्हणून 350ला 5 ने गुणलं तर 5 गुणिले 0 0, 5 5 5 25, हातच्या आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. 1750 रुपये ही विक्री किंमत आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांची तुलना करा. कोण मोठं दिसतंय पहा. तर 1800 हे मोठे आहेत, म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तोटा झालेला आहे. खरेदी किंमत मोठी असेल तेव्हा तोटा होतो आणि विक्री किंमत मोठी असेल तेव्हा नफा होतो. ही बाब नीट ध्यानात ठेवा, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना अडचण येणार नाही आहे. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, म्हणजे 1800 वजा 1750. तर ही वजाबाकी उभ्या मांडणीमध्ये आपण करूयात. 1800 वजा 1750. तोंडी वजाबाकी आहे, पण तरी पण याप्रमाणे आपण ती करू शकतो. 0शी 0 होईल. 0तनं 5 वजा होत नाही, त्यामुळे हातचा घेतला. इथे 7 झाले, इथे 10, 10तनं 5 गेले 5, 7तनं 7 गेला 0, 1तनं 1 गेले 0, म्हणजे उत्तर आलं आपलं 50 रुपये. तर संतोष नावाचा जो काही अंड्यांचा व्यापारी आहे त्याला 50 रुपये एवढा तोटा झालेला आहे. 50 रुपये तोटा झाला. तर या पद्धतीने प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला सोडवता येणार आहे. आपण पुस्तकात पाहून प्रश्न आधी लिहून घ्यायचा आहे आणि त्या प्रश्नाखाली हे प्रश्न 1चं उत्तर जे आहे ते आपण व्हिडिओ स्टॉप करून, व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेऊ शकता. यानंतर प्रश्न दुसरा आपण वाचू. अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल जर 65,000 रुपयांना विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती? ज्या ठिकाणी नफा की तोटा असं विचारलं जाईल तिथे आपल्याला आधी ठरवावं लागतं पहा की नफा होतोय की तोटा. आणि तो ठरवण्यासाठी सांगितलेली गोष्ट आहे की विक्री किंमत मोठी असेल तर नफा होतो आणि खरेदी किंमत मोठी असेल तर तोटा होतो. ही बाब आपल्याला नीट ध्यानात ठेवायची, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढणं सोपं जातं. नफा की तोटा याचं उत्तर आपण पटकन काढू शकतो. तर इथे दिलेल्या बाबी आपण आधी लिहू. मालाची खरेदी बरोबर 50,000 रुपये, वाहतूक खर्च बरोबर 7,000 रुपये, मालाची विक्री बरोबर 65,000 रुपये आणि नफा की तोटा माहीत नाही म्हणून त्यापुढे प्रश्नचिन्ह. तर आधी एकूण खरेदी किंमत काढू. तर एकूण खरेदी किंमत काढण्यासाठी खरेदी अधिक वाहतूक खर्च. तर खरेदी आहे आपली 50,000 अधिक वाहतूक खर्च आहे 7,000, म्हणजे एकूण झाले तुमचे 50 आणि 7 57,000 रुपये. तर एकूण खरेदी ही 57,000 रुपये आहे आणि विक्री ही 65,000 रुपये आहे. तर या दोघांमध्ये आपल्याला 65,000 ही संख्या मोठी दिसते, म्हणजेच विक्री किंमत मोठी आहे. विक्री किंमत मोठी म्हणून नफा होईल आणि नफा काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे नफा बरोबर विक्री वजा खरेदी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 65,000 वजा 57,000 या पद्धतीची वजाबाकी करावी लागेल. 65,000 वजा 57,000. 0शी 0, 0शी 0, 0शी 0, 5तनं 7 वजा होत नाहीत. हातचा घेतला 6मधनं 1 काढल्यावर 5 उरतील आणि इथे 15 झाले. 15तनं 7 गेल्यानंतर 8 उरले. 5तनं 5 गेल्यावर 0, म्हणजे 8,000 रुपये एवढा नफा अब्राहम यांना झालेला आहे. अब्राहम यांना 8,000 रुपये नफा झाला. तर पहा या पद्धतीने प्रश्न दुसरा जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर याप्रमाणे आपण समजून घ्या. त्यानंतर प्रश्न तिसरा.
प्रश्न तिसरा जो आहे पहा, कुसुमताईंनी 700 रुपयांना एक याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये आला. त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्याला विकावा. आता या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. विकावा असं विचारले म्हणजे विक्री किंमत शोधायची आहे. आणि इथे एका कुकरची फक्त तुम्हाला खरेदी किंमत दिली आहे, त्यावरनं 80 कुकरची खरेदी किंमत आधी गुणाकाराने काढावी लागेल. एकावरनं अनेकाची किंमत गुणाकाराने काढतो आपण. त्याच्यामध्ये वाहतूक खर्च मिळवावा लागेल म्हणजे एकूण खरेदी तयार होईल. आणि मग 18,000 रुपये एवढा नफा जर पाहिजे असेल तर विक्री किंमत काढण्यासाठी सूत्र आहे पहा आपल्याकडे, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण जे आहे ते सोडवावं लागणार आहे. तर या पद्धतीने दिलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या दिलेल्या बाबी आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. आपण पुढचं उदाहरण वाचले चौथं, ठीक आहे, चौथं सोडू आपण, त्यानंतर तिसऱ्याकडे येऊ. चौथं उदाहरण जे आहे याप्रमाणे एका कुकरची 700 रुपये एवढी किंमत आहे. कुकर संख्या 80 आहे. तर वाहतूक खर्च 1200 रुपये आहे. आपल्याला या ठिकाणी हवा असलेला नफा आहे 18,000 रुपये. तर एका कुकरची जी काही विक्री किंमत आहे ती किंमत आपल्याला काढायची आहे. 1, 2, 3 स्टेपमध्ये आपण उदाहरण सोडवलेलं आहे पहा. यामध्ये 80 कुकरची खरेदी बरोबर 700 गुणिले 80. गुणाकार करताना जर दोन्ही संख्येमध्ये 0 0 असतील तर ते दोन्ही एकूण शून्य आधी उत्तरात लिहून टाका. 1 2 3 0 आहेत ना, मग डायरेक्ट 3 0 लिहिले पहा मी उत्तरात. आणि मग 0 0 सोडल्यावर इथे 7 आणि 8 उरतात फक्त. यातले 0 काढले तिथे 7 उरतील आणि इथले 0 काढले तर 8 उरेल. 7 8 56. ते 56 जे आहेत ते आपण शून्याच्या आधी लिहिले म्हणजे आपलं गुणाकाराचं उत्तर तयार झालं. 0 0 असल्यावर अशा शॉर्टकट पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो. तर एकूण खरेदी 56,000 अधिक 1280 रुपये हा इतर खर्च वाहतूक खर्च. तर यांची बेरीज केल्यावर आपलं उत्तर येईल 57,280 रुपये. 57,280 रुपये ही 80 कुकरची खरेदी किंमत झालेली आहे. लक्षात का पहा, ही खरेदी किंमत झालेली आहे, एकूण खरेदी किंमत. आता 80 कुकरची विक्री किंमत आपल्याला काढायची असेल तर सूत्र वापरावं लागेल, विक्री किंमत बरोबर खरेदी अधिक नफा. तर यामध्ये आपल्याला 57,280 अधिक हवा असलेला नफा आहे 18,000 रुपये. तर इथे यांची आपलं बेरीज करायची आहे. 57,280 अधिक 18,000. 0 0 8 8 2 2 7 8 15 हातचा आला 1 5 1 6 1 7 75,280 रुपये विक्री किंमत येणार आहे 80 कुकरची. 75,280 रुपये ही 80 कुकरची विक्री किंमत आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यावरनं एका कुकरची विक्री किंमत काढायची आहे. एकाची किंमत जर काढायची असेल तर भागाकार ही क्रिया करावी लागते. त्यामुळे 75,280 भागिले 80 जर केलं तर आपल्याला एका कुकरची विक्री किंमत मिळणार आहे. म्हणून भागाकार करूयात आपण. इथे भागाकारामध्ये पण जर 0 0 असतील, हा तुमचा भाज्य आहे आणि हा भाजक आहे, यामध्ये 0 0 आहेत तर ते आपण खोडू शकतो. भागाकार करताना 0 0 खोडायचे आहेत आणि गुणाकार करताना ते एकत्र करून लिहायचे आहेत. ही क्रिया करण्याची पटपट क्रिया करण्याची पद्धती आहे. तर त्यानुसार इथे आपण 8ने आता फक्त भागणार आहोत कारण आपण दोन्ही ठिकाणचा 1 1 0 खोडलेला आहे. 8ने भाग दिला तर 8 9 72. 75ला भाग जाईल 3 उरले, वरून 0 0 7 7 गेले 0, वरून घेतले 2. 8 चोक 32, वरून घेतला 8 आणि 8 1 8. पहा या पद्धतीने पूर्ण भाग गेलेला आहे. 941 उत्तर आलंय. तर हे आले तुमचं एका कुकरची विक्री किंमत बरोबर 941 रुपये. एक कुकर जर 941 रुपयांना विकला तर त्यांना जो काही नफा पाहिजे आहे, किती नफा पाहिजे, 18,000 रुपये नफा पाहिजे आहे. तर तो 18,000 रुपये नफा मिळणार आहे. तर या पद्धतीने हे प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे. आपण तिसरा प्रश्न आपला राहिलेला आहे पहा. आपण आधी चौथा वाचलाय, तर तिसरा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी आता सोडूयात. प्रश्न तिसरा,
अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे एक पोते 1750 रुपयांना आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली, तर त्यांना किती रुपये तोटा झाला. तर इथे डायरेक्ट किती रुपये तोटा झाला असं म्हटलंय. त्यामुळे आपल्याला तुलना करायची काही गरज नाही आहे, फक्त खरेदी किंमत काढायची एकूण आणि एकूण विक्री किंमत काढायची आहे. तर याप्रमाणे हे प्रश्न तिसऱ्याचं आधी आपण जर लिहिलं तर 50 किलोग्रॅम साखरेची खरेदी 1750 रुपये, 1 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत दिलेली 32 रुपये आणि मग यावरनं 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत काढावी लागेल. आपल्याला 32 गुणिले 50 याचा गुणाकार जो आहे तो या ठिकाणी आपण करूयात. 0 आधी लिहून टाका. 32 गुणिले 5 करायचे. 5 दुणे 10, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, म्हणजे ही झाली 1600 रुपये ही खरेदी किंमत झालेली आहे. आणि विक्री किंमत 1600 रुपये झालेली आहे. खरेदी किंमत 1750 रुपये. तर यामध्ये आपण तुलना करा. आता या ठिकाणी ही किंमत मोठी आहे त्यामुळे तोटा झालेला आहे. तर तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. सूत्रामध्ये किमती घालू. 1750 वजा 1600, सोपी वजाबाकी आहे. 1750 वजा 1600, 0शी 0, 5तनं 0 गेल्यावर 5च, 7तनं 6 गेले 1, 1तनं 1 गेला 0, 150 रुपये एवढा तोटा सहन करावा लागला अजित कौर यांना. 150 रुपये तोटा झालेला आहे. तर इथे या उदाहरणामध्ये विक्री किंमत 1 किलोग्रॅम साखरेची दिली होती, त्यावरनं आपण 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत आधी काढलेली आहे. हा नवीन भाग किंवा हा बदल जो आहे तो आपण लक्षात घ्या. काही उदाहरणामध्ये आपल्याला डायरेक्ट लगेच खरेदी किंमत आणि लगेच विक्री किंमत दिलेली असते एकदम, आणि इथे मात्र आपल्याला थोडंसं आणखी जास्त काम उदाहरणामध्ये दिलेलं आहे. ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपण ते उदाहरण सोडवायचं आहे. तर हे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर. प्रश्न चौथा आपण सोडवलेलाच आहे बा. हे प्रश्न चौथ्याचं उत्तर त्याच्या खाली. आणि आता प्रश्न पाचवा जो आहे तो प्रश्न पाचवा आपण या ठिकाणी समजून घेऊ आधी. इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना 5,000 रुपये वाहतूक खर्च आला. त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपयांचा फायदा होईल. पहा इथे सुद्धा तुम्हाला आधी फायदा दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला विक्री किंमत काढण्यासाठीचं जे काही सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा, या सूत्राचा सुद्धा या ठिकाणी वापर करावा लागेल. तर एका फ्रीजची खरेदी बरोबर 12,000 रुपये, फ्रीजची संख्या 10, वाहतुकीचा खर्च 5,000 रुपये, हवा असलेला नफा 20,000 रुपये आणि एका फ्रीजची विक्री आपल्याला माहीत नाही ती काढायची. 10 फ्रीजची आधी खरेदी किंमत काढू. त्यासाठी 12,000 गुणिले 10 करावं लागेल. तर 12 1 12, एकूण शून्य किती होतात या ठिकाणी 1 2 3 आणि 1 4. तर हे 4 शून्य उत्तरात लिहून टाकू आपण. 1 2 3 4. मग इथे 12 उरले आणि इथे 1 उरला. 12 1 12. त्या शून्याच्या आधी लिहून टाकले तर उत्तर तयार झालं 1,20,000. म्हणजे 10 फ्रीजची खरेदी बरोबर 1,20,000. तर एकूण खरेदी म्हणजे खरेदी 1,20,000 अधिक वाहतूक 5,000. तर यांची बेरीज होईल 1,25,000. 1,25,000 रुपये एवढी एकूण खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे. आणि मग 10 फ्रीजची आपल्याला विक्री किंमत तिथे त्या ठिकाणी काढायची आहे. तर 10 फ्रीजची विक्री किंमत काढण्यासाठी सूत्र आहे विक्री बरोबर खरेदी अधिक नफा, म्हणजे 1,25,000 अधिक आपला हवा असलेला नफा आहे 20,000. या दोघांची बेरीज केली तर इथे आपल्याला उत्तर येईल पहा 1,45,000. 1,45,000 रुपये ही विक्री किंमत आलेली आहे. किती फ्रीजची? 10 फ्रीजची. म्हणजे 10 फ्रीज जर विकले तर एवढे पैसे मिळणार आहेत. आपल्याला एका फ्रीजची विक्री किंमत काढायची आहे, त्यामुळे या एकूण रकमेला आपण 10ने भाग देऊ. एका फ्रीजची विक्री किंमत भागाकाराने काढू. 1,45,000 भागिले 10. इथे असा मोठा भागाकार करण्याची गरज नाही आहे, कारण इथे 0 0 खोडून उत्तर डायरेक्ट आपल्याला मिळतंय पहा. भाजक आणि भाज्य यांच्या दोघांच्यामध्ये 0 0 आहे, तो खोडल्यानंतर छेदामध्ये 1 उरतो, तर तो लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे आपलं उत्तर तयार झालं 14,500 रुपये. म्हणजे एक फ्रीज जो आहे तो 14,500 रुपयांना विकावा लागेल, तेव्हा 20,000 रुपये जो नफा त्यांना आवश्यक आहे तो मिळणार आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न
पाचवा जो आहे तो आपल्याला सोडवता येणार आहे। प्रश्न 5व्यामध्ये आपण सुरुवातीला 10 फ्रीजची खरेदी किंमत काढलेली आहे, त्याच्यामध्ये एकूण वाहतूक खर्च मिळून एकूण खरेदी काढलेली आहे। त्यानंतर विक्री बरोबर खरेदी अधिक नफा या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी 10 फ्रीजची विक्री किंमत काढली आणि मग त्याला 10 ने भाग देऊन एका फ्रीजची विक्री किंमत मिळालेली आहे। यानंतर शेवटचा प्रश्न सरवसंच 32 मधला ललिताबाईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले, खते व औषध फवारणीसाठी 5,300 रुपये आणि मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च आला। शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले, तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला। आता शेतावर आधारित प्रश्न आहे, त्यामुळे एकूण खरेदी किंमत काढण्यासाठी झालेला सर्व जो खर्च आहे, ज्यामध्ये खते, त्यानंतर बियाणे, त्यानंतर औषध फवारणी, मजुरी या सर्वांचा खर्च एकत्र करावा लागेल आपल्याला। तर दिलेल्या गोष्टी आधी आपण लिहू। बियाणे 13,700 रुपये, खते व औषधे 5,300 रुपये, मजुरी 7,160 रुपये, विक्री किंमत 35,400 रुपये। तर प्रथम आपल्याला एकूण खरेदी किंमत काढावी लागेल, ज्यामध्ये बियाणे अधिक खते अधिक मजुरी। तर बियाणे आहे 13,700 रुपयाचं, खते आहेत 5,300 रुपयांची आणि मजुरी झालेली आहे 7,160 रुपये। तर या तिघांची बेरीज जी आहे ती बेरीज आपल्याला करावी लागेल। कच्च्या कागदावर जर आपण ती बेरीज केली बाजूला तरी चालेल। 13,700 अधिक 5,300 अधिक 7,160 0 6 7 आणि 3 10 आणि 1 11 हाताला 1 7 आणि 1 8 8 5 13 आणि 3 16 हाताला 1 26,160 रुपये। तर या पद्धतीने या ठिकाणी 26,160 रुपये हा जो आकडा आलेला आहे हा आपल्याला काय दाखवतोय, एकूण खरेदी किंमत। आता शेतामधले जे काही तुमची माल असेल त्याची ही खरेदी किंमत काढलेली या पद्धतीने सर्व बाबींची बेरीज करून, आणि मग विकल्यानंतर किती रुपये मिळाले त्यांना, तर विकल्यानंतर मिळाले 35,400 रुपये। तर या दोघांची आपल्याला तुलना करायची। 26,160 आणि 35,400 यापैकी कोणती संख्या मोठी दिसते आपल्याला, तर हे 35,000 आहेत, हे 26,000 आहेत। 26 पेक्षा 35 मोठा आहे, त्यामुळे 35,400 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच विक्री मोठी आहे। आणि विक्री मोठी असेल तेव्हा नफा होतो, आणि म्हणून नफा बरोबर विक्री वजा खरेदी या सूत्राप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढावं लागेल। विक्रीची किंमत लिहू 35,400 वजा खरेदीची किंमत लिहा 26,160। तर ही वजाबाकी इथे आपण करूयात। 35,400 वजा 26,160 0 शी 0 0तनं 6 जात नाही, इथे 3 झाले, या ठिकाणी 10 10तनं 6 गेले 4, 3तनं 1 गेले 2, 5तनं 6 जात नाहीत, पुन्हा हातचा घेतला, इथे 15 झाले, 15तनं 6 गेले 9 आणि 2तनं 2 गेले 0। तर उत्तर आलं 9,240 रुपये। पहा, या पद्धतीने ललिताबाईंना 9,240 रुपये एवढा नफा झालेला आहे। म्हणजे अशा रीतीने शेतमालावर जर आधारित उदाहरण असेल तर ते आपल्याला या पद्धतीने सोडवता येणार आहे। तर प्रश्न 6वा जो आहे तो आपण इथे सोडवलेला आहे। आपण पुस्तकात पाहून आधी प्रश्न लिहून घ्यायचा आहे आणि मग व्हिडिओमध्ये पाहून त्याचं उत्तर त्या खाली छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचं आहे। व्हिडिओला लाईक करायचे आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला इतर सर्व जे व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी पाहता येतील। धन्यवाद।